नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चलनवाढ इन्फ्लेशन हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ मोठा असल्यामुळे याचे देखील आपण 2 भागामध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, आपण याआधी पैसा आणि चलन हा पाठ पाहिला होता. त्यामध्ये आपण पैसा म्हणजे काय, चलन म्हणजे काय हे जाणून घेतले होते. शिवाय बँका पतपैसा कसा निर्माण करतात हे देखील आपण पाहिलं होतं. तर बघा, बँका जेव्हा प्रत्यक्ष चलनापेक्षा जास्तीचा पैसा निर्माण करतात, या पैशाला काय म्हणतात? पतपैसा असे म्हणतात. आणि या पतपैशाच्या निर्मितीलाच काय म्हणतात? पतनिर्मिती. तर इथे पतनिर्मिती कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. तर बघा, जेव्हा आपण बँकांमध्ये कर्ज घेतो तेव्हा आपल्याला बँकांना काय द्यावं लागतं? तर व्याज द्यावं लागतं. शिवाय जेव्हा बँकांमध्ये आपण ठेवी ठेवतो तेव्हा बँक आपल्याला काय देतात? तर व्याज देतात. म्हणजे इथे आपला फायदा होतो जेव्हा आपण ठेवी ठेवतो. शिवाय बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा बँकांना व्याज मिळतो आणि बँकांना काय होतो? नफा प्राप्त होतो आणि फायदा होतो. या बँकांच्या व्याज स्वरूपात नफा कमवण्याच्या व्यवसायाला काय म्हणतात? परंपरागत बँकिंग, ट्रेडिशनल बँकिंग असे म्हणतात. आणि इस्लामिक बँकिंग हा एक प्रकार आहे. तर इस्लामिक बँकिंगमध्ये काय असतं? शरिया कायद्यानुसार ती बँकिंग केली जाते. आणि शरिया कायद्याला रिबा म्हणजेच व्याज देणे किंवा घेणे या दोन्ही गोष्ट काय आहेत? तर मान्य नाही. शरिया कायद्यामध्ये व्याज दिलेही जात नाही किंवा घेतलेही जात नाही. त्यामुळेच इस्लामिक बँकिंगमध्ये काय असतं? व्याज हा प्रकार नसतो. आणि बघा, म्हणजे कसं असतं की इस्लामिक बँकांच्या नफ्याचा स्रोत काय असतो? तर फक्त ज्या बँकांच्या गुंतवणुकीतील जो नफा आहे तोच इस्लामिक बँकिंगच्या नफ्याचा स्रोत असतो. आणि परंपरागत बँकेमध्ये नफ्याचा स्रोत काय असतो? तर व्याज असतो. म्हणजे समजा एखादी इस्लामिक बँक आहे तर ती आपल्या नफ्यातला वाटा घेते आणि उद्या जर आपल्याला काही लॉस जरी झाला तर त्या तोट्यातलाही वाटा ती बँक घेत असते. परंतु परंपरागत बँकिंगमध्ये असं नसतं. परंपरागत बँकमध्ये फक्त आपल्या नफ्यातला वाटा घेतला जातो. परंतु आपलं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई आपली परंपरागत बँक सहभागी होत नाही. आणि परंपरागत बँकिंग जी आहे तिथे विक्रेता आणि खातेदार हे दोघं काय असतात? तर ग्राहक असतात. आणि इस्लामिक बँकमध्ये खातेदार आणि बँक हे दोन्ही पण काय असतात? पार्टनर्स म्हणजेच भागीदार असतात. आणि शरियाच्या भाषेमध्ये जर भागीदार म्हणजे काय असतं? तर मुराबाह. संयुक्त गुंतवणुकीला ते काय म्हणतात? मुराबाह असे शरिया कायद्यात म्हटले आहे. मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेला आहे इस्लामिक बँकिंगवरती. त्यामुळे काही शब्द जे रिबा, मुराबाह, मुदरबा यांसारख्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि बघा, ज्या इस्लामिक बँका आहेत त्या काय फ्रॅक्शनल रिझर्व्ह सिस्टीमवरती आधारलेल्या नाही आहेत. त्या आपण पुढे पाहणार आहोत. तर याच्या किंवा आपण पाहिलेलं पण आहे प्रमाण निधी पद्धत वगैरे, किमान निधी पद्धत. तर यावर आधारलेल्या आपण नाही आहेत त्या कोणत्या? इस्लामिक बँका. आणि त्या पतनिर्मिती करत नाहीत कारण त्या व्याज घेत नाहीत, नफा जास्त कमवत नाहीत. त्यामुळे पतनिर्मिती इस्लामिक बँका करत नाही. आणि त्यामुळे काय होतं? या बँका फक्त गुंतवणुकीसाठी माध्यम तयार करतात आणि याचा अर्थव्यवस्थेला जे आहे त्याचा काही धोका होत नाही. पण जे परंपरागत बँकिंग आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसतो. आणि परंपरागत बँका जेव्हा पतनिर्मिती करतात यामुळे चलनवाढ होत असते. म्हणजे चलनवाढीचे हे फुगे निर्माण होतात. आणि मग हे फुगे फुटले की काय होतं? आपल्याकडे जशा मंदी 2008, 1929ला मंदी आली, असे मंदीची चक्रे निर्माण होतात. म्हणजे परंपरागत बँका काय आहेत? तर चलनवाढीसाठी थोड्याफार कारणीभूत ठरतात. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पैशाचा साठा. तर बघा, पैसा म्हणजे काय? चलनी नोटा, नाणी किंवा क्रेडिट, डेबिट कार्ड, हा पतपैसा. पैशाचे विविध प्रकार आपण पाहिले होते. पण पतनिर्मिती कशातून करता येते? तर त्या पैशातून करता येते जे बँकांमध्ये मुदत ठेवी असतात. पण चलनी नोटा आणि नाणी यातून पतनिर्मिती अशक्य असते. पण मागणी ठेवीतून पतनिर्मिती करणे शक्य असते. बघा, मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण हेच सांगितलं होतं की आपण हा विचार करतो, आपण नोटा व नाणी याच गोष्टी बँकांमध्ये ठेवतो, परंतु डायरेक्ट याच्यातून पतनिर्मिती करता येत नाही, ती अशक्य असते. पण जेव्हा आपण या मागणी ठेवी बँकांमध्ये ठेवतो तेव्हा त्यातून पतनिर्मिती केली जाते. आणि बँकांना 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या मुदत ठेवीतून तीव्र पतनिर्मिती करता येते. जितक्या अधिक कालावधीच्या मुदत ठेवी तितका बँकांना तो पैसा परत करायची आवश्यकता नसते. मग बँका तितका कर्ज देऊन त्यावर तितका व्याज कमवू शकतात. म्हणजेच तेवढा बँकेला नफा होतो जर कालावधी अधिक असेल तर. मग याच्यातून काय होतं? तीव्र पतनिर्मिती होत असते. आणि पतनिर्मितीमुळेच आपण पाहिलं की पतनिर्मितीमुळेच चलनवाढ होते आणि अर्थव्यवस्थेला यामुळेच चालना मिळते. तर मित्रांनो, बघा, जो देशातील पैशाचा साठा आहे
तो कशावरून की कोणत्या संकल्पना वापरून मोजला जातो, तर तो M0, M1, M2, M3 या संकल्पना वापरून तो मोजला जातो. आणि पैसा कसा मोजावा यासाठी RBIने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1961, 1977 आणि 1998 मध्ये कार्यगट नेमले होते. या तिन्ही वेळी पैसा मोजण्यासाठी कोणत्या संकल्पना वापराव्या किंवा कसा पैसा मोजण्यासाठी RBIने कार्यगट नेमले होते. आणि जो डॉक्टर व्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये कार्यगट नेमला होता. या कार्यगटानेच M0, M1, M2, M3 या संकल्पना आपल्याला पैसा मोजण्यासाठी दिल्या. तर मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कोणत्या कार्यगटाने कोणत्या संकल्पना सुचवल्या होत्या. तर डॉक्टर व्ही रेड्डी यांनी M1, M0, M2, M3 या संकल्पना सुचवल्या होत्या. कोणत्या? 4. आणि पुढे म्हणजे जर आपण हे बघू की आधी जेव्हा ही पद्धत सुचवली व्ही रेड्डी गटाने, याच्या आधी काय होतं तर श्री LM घोष यांच्या कार्यगटाने 5 संकल्पना सुचवल्या होत्या आणि त्याच्या आधारावर पैशांचा साठा मोजला जात होता. तर त्या 5 संकल्पना कोणत्या होत्या? M0, M1, M2, M3 आणि M4. यात M4 पण होतं. तर या 5 संकल्पना त्यांनी सुचवलेल्या होत्या. पण रेड्डी गटाची पद्धत जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीची पद्धत आहे आणि ती सर्वमान्य आहे. त्यामुळे रेड्डी गटाने M4 हे वगळले. फक्त M0, M1, M2 आणि M3 या 4च संकल्पना घेतल्या आणि यावर आधारित पैशाचा साठा मोजला जातो. तर मित्रांनो, आता आपण उच्च क्षमतेचा पैसा, हाय पॉवर मनी हे बघूया. ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात. उच्च क्षमतेच्या पैशाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे ही कन्सेप्ट तुम्ही नीट समजून घ्या. तर बघा, तुम्हाला सुरुवातीला मी एक ट्री डायग्रामच्या याच्यातून किंवा चार्टमधून समजवते की नेमकं ते काय आहे. तर बघा, M0 यालाच काय म्हणतात? पायाभूत पैसा म्हणतात. संचित पैसा किंवा पायाभूत पैसा. तर M0 मध्ये काय आहे बघा, रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी अधिक बँकांकडील रोख साठा. तर M0 मध्ये कोणत्या गोष्टी येतात? रिझर्व्ह बँकेमध्ये ज्या बँकांनी ठेवी ठेवलेल्या असतात. आपण ज्या बँकांमध्ये ठेवी ठेवतो त्या नाही, तर रिझर्व्ह बँकेमध्ये बँकांनी ज्या ठेवी ठेवलेल्या असतात, इतर सर्व बँकांनी त्या, आणि बँकांकडील ज्या सर्व बँका आहेत त्यांच्याकडे जो रोख साठा असतो तो आपण ठेवलेला असतो तो, या 2 गोष्टी M0 मध्ये पायाभूत पैशामध्ये येतात. आणि शिवाय त्यात लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, आपल्याकडे ज्या चलनी नोटा आणि नाणी आहेत त्या येतात. रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी, रिझर्व्ह बँकेमध्ये इतर ठेवी ज्या असतात, म्हणजे आपण सरकारचा वगैरे पैसा म्हणू शकतो, तर या इतर ठेवी ज्या आहेत त्या या 3 गोष्टी M0 मध्येच म्हणजेच पायाभूत पैशामध्ये येतात. 1, 2 आणि 3. पुढे M1 म्हणजे काय असतं हे बघूया. आता हे M1, M2, M3 आपण जसं बघितलं की हा पैशाचा पुरवठा आहे आणि M0ला पायाभूत पैसा किंवा संचित पैसा असे म्हणतात. आपण ते पुढे बघूयाच. तर बघा, M1 मध्ये काय येतं? लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी अधिक बँकांमधील मागणी ठेवी, ज्या आपण बँकांमध्ये मागणी ठेवी असतात त्या, ह्या 3 गोष्टी M1 मध्ये येतात. पुढे M2 मध्ये काय असतं? या 3 गोष्टी असतातच, ज्या M1 आहे त्या असतातच. M1 अधिक बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत ज्या बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवलेल्या असतात त्या, अधिक बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे. बघा, म्हणजे M1 अधिक बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे, या 2 गोष्टी कशामध्ये येतात? M2 मध्ये येतात. आता M3 मध्ये काय असतं? तर M3 मध्ये M2 म्हणजेच या सर्व गोष्टी, या 5 गोष्टी प्लस काय असतं M3 मध्ये? बँकांमधील 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की यातून आपल्याला तीव्र पतनिर्मिती करता येते. तर या बँकांमधील 1 वर्षापेक्षा जास्त कालाच्या मुदत ठेवी आणि बँकांची मागणी, देय व मुदत कर्जे. तर बँकांची मागणी, देय आणि मुदत कर्जे यांचा समावेश कशात होतो? तर M3 मध्ये होतो आणि या पूर्ण गोष्टीला काय म्हणतात? तर पैशाचा पुरवठा असे म्हणतात. तर आता आपण पाहूया. बघा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे M0ला काय म्हणतात? संचित पैसा किंवा पायाभूत पैसा असे म्हणतात. म्हणजेच उच्च क्षमतेचा पैसा कोणाला म्हणतात? M0ला म्हणतात. आणि M1, M2, M3 याला काय म्हणतात? पैशाचा पुरवठा असे म्हणतात. तर बघा, उच्च क्षमतेचा पैसा कोणता असतो? M0. आणि M1, M2, M3 हा काय असतो? तर हा पैशाचा पुरवठा असतो. तर आपण जसे M0 कडून जसे M3 कडे जातो तसतशी पैशाची तरलता कमी होत जाते. तरलता म्हणजे बघा की M0 हा काय असतो? डायरेक्ट आलेला पैसा असतो ना, आणि M3
जिथपर्यंत आपण जातो तो मग बँकांकडून बँकांचे मुदत ठेवी तो पत पैशासारखा पैसा असतो. त्यामुळे इथून डायरेक्ट टू इथं इनडायरेक्टकडे जातो. त्यामुळे इथं काय होतं M0कडून M3कडे जाताना पैशाची तरलता काय होते तर कमी होत जाते. आणि M3चे रूपांतर पैशात जर करायचे असले तर ते सर्वात कठीण असते, कारण की त्यात खूप बँकांची कर्जे हे सगळ्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्याचे रूपांतर पैशात करणे हे थोडे कठीण असते. तर M0 हा जो आहे तो प्रत्यक्ष पैसा असतो. म्हणजे आपण बघितलं की M0 काय असतो तर तो प्रत्यक्ष पैसा असतो. आणि M1 हा संकुचित पैसा असतो. म्हणजे M0 हा प्रत्यक्ष पैसा असतो कारण त्यात लोकांजवळील पैसा असतो किंवा बँकांमधील ठेवी असतात, रिझर्व्ह बँकातील ठेवी असतात, या गोष्टी M0 मध्ये प्रत्यक्ष पैशात येतात. पण M1 संकुचित पैसा असतो. त्यामध्ये काय असतं M1 मध्ये बँकांमधील मागणी ठेवी देखील असतात. आणि M3 काय असतो तर विस्तृत पैसा असतो. तिकडे तरलता सगळ्यात कमी असते, तो कठीण असते की M3चे पैशात रूपांतर करणे, म्हणून तो काय असतो विस्तृत पैसा असतो. मित्रांनो, कोणता पैसा कोणता असतो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि जो पायाभूत पैसा आहे त्याच्यावर नियंत्रण कोणाचे असते तर RBIचे नियंत्रण असते. आणि जो पैशाचा पुरवठा आहे म्हणजे M0 वरती RBIचे नियंत्रण आणि M1, M2, M3 या पैशाच्या पुरवठ्यावर कोणाचे नियंत्रण असते तर देशातील बँकांचे नियंत्रण असते आणि RBIचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे पायाभूत पैशावर फक्त RBIचे नियंत्रण आणि पैशाच्या पुरवठ्यावर देशातील बँकांचे तसेच RBIचे देखील प्रत्यक्ष नियंत्रण असते. आता बघा, पायाभूत पैसा जो आहे तो वाढला की काय होते पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. म्हणजे आपण पाहिलं की पायाभूत पैसा प्रत्यक्ष पैसा असतो, तो जर वाढला तर पैशाच्या पुरवठ्यात देखील वाढ होते. आणि पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता ज्याला आहे कशात आहे तर पायाभूत पैशामध्ये आहे, म्हणूनच त्याला काय म्हणतात उच्च क्षमतेचा पैसा असे म्हणतात, हाय पॉवर मनी. ज्या पैशामध्ये पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता असते त्यालाच उच्च क्षमतेचा पैसा असे म्हणतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पैसा गुणक म्हणजे काय हे पाहूया. काय मनी मल्टिप्लायर. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारले गेले आहेत. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर बघा, पायाभूत पैसा वाढवला की पैशाचा पुरवठा वाढतो, हे आपण पाहिलं. म्हणजे पायाभूत पैशामध्ये पैशाचा पुरवठा वाढण्याची क्षमता असते आणि आपण पाहिलं की म्हणूनच त्याला काय म्हणतात उच्च क्षमतेचा पैसा, हाय पॉवर मनी असे त्याला म्हणतात. तर बघा, किती पायाभूत पैसा वाढवला तर किती पैशाचा पुरवठा वाढतो याला काय म्हणतात पैसा गुणक. म्हणजेच किती पैसा वाढवायचा पायाभूत पैसा जे पैशाच्या पुरवठ्याशी जे गुणोत्तर असते त्याला काय म्हणतात पैसा गुणक असे म्हणतात. तर बघा, ज्या प्रत्येक अर्थव्यवस्थेचा गुणक आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येक अर्थव्यवस्थेत जो पैशाचा गुणक असेल तो वेगवेगळाच असेल ना, कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेचा पैशाचा पुरवठा वेगळा असतो, त्यामुळे तेथील ते गुणक वेगवेगळे ठरतात. आणि पैशाचा पुरवठा वाढला तर पैशाचे मूल्य कमी होते. आपल्याला माहितीच आहे, एखादी गोष्ट जेव्हा खूप जास्त असते तेव्हा त्याची किंमत त्याची मूल्य कमी असते. तर म्हणून पैशाचा पुरवठा देखील वाढला की त्याचे मूल्य काय होते कमी होते. आता आपण पैसा गुणक काय हे पाहिलं आणि आपल्याला हे पण माहिती आहे की प्रत्येक अर्थव्यवस्थेचा गुणक वेगळा असतो. जेव्हा रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरणाचा वापर करून काय करते तर पायाभूत पैसा आणि त्या गुणकाच्या आधारे पैशाच्या पुरवठ्यावर काय ठेवते नियंत्रण ठेवते. कोण नियंत्रण ठेवते रिझर्व्ह बँक. कशाच्या आधारे या पैसा गुणकच्या आधारे. आणि बघा, पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचे मूल्य कमी होते असा सिद्धांत कोणी मांडला तर आयर्विंग फिशरने असा सिद्धांत मांडला. याला पैशाचा संख्यात्मक सिद्धांत असे म्हणतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की हा सिद्धांत कोणी मांडला आयर्विंग फिशरने मांडला आणि त्याला काय म्हणतात पैशाचा संख्यात्मक सिद्धांत असे म्हणतात. आणि ते काय आहे MV इज इक्वल टू PT. म्हणजे फिशरने समीकरण दिलेलं आहे काय MV इज इक्वल टू PT. तर याच्यामध्ये त्यांनी M म्हणजे काय सांगितलं आहे तर M म्हणजे पैशाचा पुरवठा मनी सप्लाय सांगितलं आहे. म्हणजे ते M1, M2, M3 या गोष्टी. आणि V म्हणजे काय आहे तर पैशाचा फिरण्याचा वेग. म्हणजे पैसा किती वेगाने फिरत असतो. पैसा कुठे फिरतो माहिती आहे, लोकांमध्ये, गव्हर्मेंटकडे किंवा बँकांमध्ये आणि एखाद्या कंपनी इंडस्ट्रीमध्ये. नंतर P म्हणजे काय अर्थव्यवस्थेतील व्यवहारांची सरासरी किंमत म्हणजे प्राईस. P म्हणजे प्राईस. आणि T म्हणजे अर्थव्यवस्थेतील व्यवहारांची संख्या किती ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे M मनी सप्लाय, V वेलोसिटी, P प्राईस आणि T ट्रान्झॅक्शन. हे फिशरचे समीकरण आहे कशाचे पैशाच्या संख्यात्मक सिद्धांताचे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्या समीकरणावर देखील प्रश्न विचारला गेला होता, ते आपण
जेव्हा पाठ होईल तेव्हा पाठाच्या शेवटी प्रश्न उत्तरे पाहत असताना आपण हे सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर आता आपण किमतीतील चढ उतार हे आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, किमतीतील चढ उतार पाहण्यासाठी आपण आता काही गोष्टी आहेत, काही संकल्पना आहेत त्या आपण आधी जाणून घेऊया. तर त्यामध्ये काय आहे, पहिलं चलनवाढ किंवा मुद्रास्फीती, त्याला काय म्हणतात, इन्फ्लेशन असे म्हणतात. आपल्या पाठाचे नावच आहे की चलनवाढ. तर चलनवाढ म्हणजेच महागाई, हे तर सर्वांनाच माहिती असेल. त्यामुळे बघा, चलनवाढ झाली की चलनाची किंमत काय होते, कमी होते. चलनवाढ होते म्हणजे काय, चलनामध्ये वाढ होते. तर एखाद्या गोष्टीत वाढ झाली, एखादी गोष्ट जास्तीची असली की त्याची किंमत कमी होते, आपण मगाशी पाहिलं. तसंच चलनवाढ झाली की चलनाची किंमत काय आहे, कमी होते. आणि जे चलनवाढ आहे हे मोजण्यासाठी काय करतात, तर ग्राहक किंमत निर्देशांक, हे आपण पुढे या निर्देशांक खूप विस्तारितपणे पाहणार आहोत. तर हा चलनवाढ मोजण्यासाठी CPI ग्राहक किंमत निर्देशांक काढला जातो. आणि मित्रांनो, या चलनवाढीचे 4 प्रकार आहेत, ते आपण पाहूया. तर बघा, पहिलं कोणतं आहे, रांगणारी, क्रिपिंग, म्हणजे रांगणारी चलनवाढ म्हणजेच महागाई. तर रांगणारी महागाई, यामध्ये काय असतो, चलनवाढीचा जो दर आहे तो 3% व त्यापेक्षा कमी असतो. मित्रांनो, 4 महागाईचे प्रकार आहेत, यावर जोड्या लावा विचारल्या जाऊ शकतात. यामध्ये जोड्या लावामध्ये हेच विचारले जाईल की किती टक्के चलनवाढीचा दर असतो, त्यामुळे हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. जी रांगणारी महागाई आहे त्यामध्ये चलनवाढीचा दर हा 3% किंवा त्यापेक्षा कमी असतो. त्यानंतर चालणारी महागाई, जी वॉकिंग किंवा ट्रॉटिंग आहे, त्यामध्ये चलनवाढीचा दर किती असतो, तर 3 ते 10% असतो. त्यानंतर पळणारी महागाई म्हणजेच रनिंग किंवा गॅलोपिंग, त्याच्यामध्ये चलनवाढीचा दर हा 10 ते 20% असतो. आणि नंतर येतं ते बेसुमार महागाई, यामध्ये चलनवाढीचा दर 20% पेक्षा जास्त असतो. हायपर रनवे आपण याला असे म्हणतो, किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल, यामध्ये चलनवाढीचा दर खूप जास्त असतो. तर आता मित्रांनो बघा, ह्या ज्या 4 प्रकार आहेत, यामध्ये या प्रकारांपैकी जी चालणारी चलनवाढ आहे, जी आपण चालणारी चलनवाढ पाहिली, जी 2 नंबरची वॉकिंग किंवा ट्रॉटिंग, तर ही चलनवाढ अर्थव्यवस्थेला काय असते, उपकारक असते. आणि चलनवाढीमुळे काय होतं, मागणी वाढते, वस्तू व सेवांच्या उत्पादनाला चालना मिळते. हे आपण माहिती आहे की चलनवाढीमुळे मागणी वाढते आणि वस्तू सेवांच्या उत्पादनाला चालना मिळते. जर वस्तू सेवांच्या उत्पादनाला चालना मिळाली म्हणजे त्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढवावे लागेल, त्यासाठी एखादा कारखाने नव्याने उभे राहतात किंवा अजून इंडस्ट्री वाढतात, किंवा त्यासाठी रोजगार लागतो, म्हणजे त्यासाठी कामगार लागतात, मग त्यामुळे काय होतं, रोजगार मिळतो. म्हणजे चलनवाढ झाली तर काय होते, वस्तू उत्पादनाला चालना मिळून काय होते, तर बेरोजगारी कमी होत जाते. तर हे एक महत्त्वाचं आहे. तर आता मित्रांनो, आपण चलनवाढ नंतर दुसरं बघूया की चलनघट काय असते. मुद्रा अवस्फीती असे याला म्हणतात, म्हणजेच डिफ्लेशन. तर बघा, जेव्हा बाजारातील पैसा कमी होतो तेव्हा काय होतं, लोक काय करतात, बचत करतात. पैसा कमी झाला का लोक पैसे सेविंग करत असतात, साठवून ठेवतात. आणि मग पैसा कमी होतो म्हणजेच बचत झाली की लोक बचत करायची असल्यावर ते आपण खर्च करत नाही पैसा, आणि खर्च नसेल करायचा तर आपण काही विकतच घेणार नाही, मग वस्तूंची मागणी काय होते, आपोआपच कमी होते. आणि मागणी कमी झाली की वस्तूंचा साठा होऊन राहतो दुकानात, त्यामुळे दुकानदार पण काय करतात की त्यांच्या किमती कमी होतात, जेणेकरून कमी किमतीच्या वस्तू लोकांनी विकत घ्याव्या म्हणून. तर वस्तूंच्या किमती कमी होतात, म्हणजेच एकूण अर्थव्यवस्थेमध्ये काय होते, मंदीची परिस्थिती निर्माण होते. बघा, एक गोष्ट कमी झाली की आपोआप किती गोष्टी कमी होतात, आणि यामुळे काय होते, तर मंदीची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते. आता आपण तिसरी संकल्पना पाहूया, मुद्रा अपस्फीती म्हणजे डिसइन्फ्लेशन. तर हे काय असतं, चलनवाढ जेव्हा सतत सुरू असते तेव्हा तात्पुरती तिच्या वाढीच्या दरामध्ये काय होते, घट होते. म्हणजे सतत चलनवाढ आहे, चलनवाढतच आहे, पण एक असा येतो की थोड्याशा काळासाठी काय होते, चलनवाढीचा दर आहे ना तो कमी होतो, थोडा कमी याने चलनवाढ म्हणजे दरात घट होते, आणि त्या परिस्थितीला काय म्हणतात, मुद्रा अपस्फीती म्हणजे डिसइन्फ्लेशन असे म्हणतात. अचानकपणे तात्पुरत्या स्वरूपात घट होते. आणि जे शासनाचे जे कडक वित्तीय धोरण असतात किंवा चलनविषयक धोरण असतात, यामुळे काय होते, जे शासनाचे जे धोरण आहेत यांनी जर जाहीर केले असे धोरण, तर मग ही अपस्फीती निर्माण होऊ शकते. म्हणजे मध्यवर्ती बँकेने जर असे चलनविषयक धोरण केले किंवा शासनाने कडक वित्तीय धोरण केले, तर यामुळे काय होते, या धोरण जाहीर केल्यामुळेच तात्पुरती अपस्फीती निर्माण होऊ शकते. पण ही जी सततची अपस्फीती आहे तिचे रूपांतर अवस्फीतीत होऊ शकते. तर बघा, म्हणजे सतत जर अशी मुद्रा अपस्फीती येत राहिली, आपण एकदा आली तर ती मुद्रा अपस्फीती असते, परंतु सतत असेच होत राहिले तर मग त्याचे रूपांतर कशात होते,
अवस्थितीमध्ये होते, म्हणजे चलन घटमध्ये होते. आता पुढची संकल्पना आहे मुद्रा संस्फिती. तर बघा, चलन घट झाली तर मंदी निर्माण होते, हे आपण पाहिलं. मग मंदी निर्माण झाल्यावरती शासन जेव्हा वित्तीय तरतुदींच्या सहाय्याने काय करते, बाजारामध्ये पैसा ओतते. मंदी आल्यावरती शासन बाजारात पैसा ओततो ना, तर हे झालं. मंदीनंतर पैसा शासन बाजारात ओतते आणि या पैशांमुळे वस्तूच्या मागणीमध्ये काय होते, तर थोडी वाढ होते. म्हणजे लोकांकडे पैसा येतो, मग लोक वस्तू घ्यायला लागतात आणि मग मागणी वाढते आणि मग थोडी वाढ होते. तर त्यामुळे एक आपल्या होप्स येतात की चला आता अर्थव्यवस्था आपली सुधारू शकते. म्हणजेच वस्तूच्या मागणीची थोडीफार वाढ व्हायला लागते, त्याने अर्थव्यवस्था सुधारू शकते, असं आपल्याला या बाजारात ओतलेल्या पैशामुळे ही परिस्थिती निर्माण होते आणि याला काय म्हणतात, मुद्रा संस्फिती असे म्हणतात. तर आता पुढची संकल्पना आहे मुद्रा अवपात. म्हणजेच काय, तर स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन हे मुद्रा, ह्याच्यात स्टॅगफ्लेशन हे मुद्रा अवपातचं समीकरण आहे की स्टॅगफ्लेशन इज इक्वल टू स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन. तर आता आपण हे बघूया. आपण बघितलं की चालणारी चलनवाढ असली तर काय होतं, अर्थव्यवस्थेचा विकास होतो. पण जे काही अर्थशास्त्रीय कारणं आहेत त्यामुळे एकीकडे चलनवाढ होत असते आणि दुसरीकडे काय होत असते, तर अर्थव्यवस्थेची वाढ देखील होत असते. तर अशी जेव्हा परिस्थिती असते, अर्थव्यवस्थेची वाढ होत नसते. म्हणजे बघा की चालणाऱ्या चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेचा विकास होतो, हे आपण पाहिलंय. पण जे आहे की काही अर्थशास्त्रीय कारणे आहेत, काही ठिकाणी काय होतं की चलनवाढ होत असते परंतु दुसरीकडे अर्थव्यवस्थेची वाढ होत नसते आणि या परिस्थितीला काय म्हणतात, मुद्रा अवपात असे म्हणतात, स्टॅगफ्लेशन असे म्हणतात. बघा, स्टॅगफ्लेशन प्लस इन्फ्लेशन आपल्याला दिलेलं आहे. हे चुकलेलं आहे, स्टॅगफ्लेशन नाही, स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन इज इक्वल टू स्टॅगफ्लेशन, हे असं याचं सूत्र आहे. तर या 5 संकल्पना आपण बघितल्या. आता आपण चलनवाढीचे निर्देशांक, जे मगाशी म्हटलं CPI आणि WPI, हे 2 निर्देशांक आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण घाऊक किंमत निर्देशांक, होलसेल प्राइस इंडेक्स, हे आपण पाहणार आहोत. तर बघा, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये काय असतं की घाऊक स्तरावर ज्या विविध वस्तू आपल्याला लागतात त्यांच्या किमती लक्षात घेऊन हा निर्देशांक काढला जातो. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लागतात याचा विचार करून याचा हा निर्देशांक काढला जातो. तर याच्यामध्ये बघा, वाणिज्य व आर्थिक सल्लागार विभागाकडून हा प्रकाशित केला जातो. कोणता निर्देशांक कोण प्रकाशित करतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर हा कोण प्रकाशित करतो, वाणिज्य व आर्थिक सल्लागार विभाग प्रकाशित करतो. आणि सर्वप्रथम WPI कधी काढला होता, तर 1942 मध्ये मोजला होता आणि तेव्हा 23 वस्तू आणि त्यांच्या 23 किमतीचे नमुने घेतले होते आणि त्या आधारावरती हा WPI मोजला होता. कधी, 1942 मध्ये. आणि मग पुढे 1947 पासून नियमितपणे WPI मोजायला सुरुवात झाली. म्हणजे 1942ला मोजला, त्यानंतर मग 1947 पासून नियमितपणे दरवर्षी WPI, दरवर्षी नाही तर WPI प्रत्येक महिन्याला, आणि आपण पुढे बघणारच होतं कसा कधी कधी प्रकाशित करतात, तर मोजायला सुरुवात झाली. आता बघा, WPI मोजताना काय केलं जातं, तर एखाद्या विशिष्ट वर्षाला आधारभूत मानलं जातं. आपण पाहिलं आहे आधी पण की आधारभूत वर्ष असतो, त्यामुळे काय होतं, आपल्याला त्यातील वाढ, GDPच्या वेळी आपण आधारभूत वर्ष पाहिलं होतं की आपल्याला 2 वर्षांमधील कंपॅरिझन करून आपल्याला किती वाढ झाली किंवा किती घट झाली हे आपल्याला कळतं. म्हणून WPI मोजताना पण विशिष्ट वर्षाला आधारभूत मानून मानले जाते ते WPI. तर बघा, आधारभूत वर्षाचा WPI 100 समजला जातो आणि WPI मध्ये काय होतं, तर फक्त वस्तूंचा समावेश होतो. तर हे मित्रांनो लक्षात ठेवा की WPI मध्ये फक्त वस्तूंचा समावेश होतो, इथे सेवांचा समावेश होत नाही. तर बघा, यावरून काय होतं, तर महागाईचा दर काढला जातो. कशावरून, आधारभूत वर्ष मानून पुढे महागाईचा दर आपल्याला कळतो. आणि WPI मोजण्यासाठी वस्तूंचे वर्गीकरण केलेले आहे. तर त्या आपण कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो बघा, जसं आधारभूत वर्ष तुम्हाला म्हटलं होतं, तर जेव्हा किंमत पातळी विचारात घेतात तर 1993-94 ह्या आधारभूत वर्ष जेव्हा होतं ना, तेव्हा 435 वस्तू होत्या आणि त्यांच्या किमती नमुन्यांची संख्या किती होती, 1918 होती. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे WPI जो आधारभूत वर्षाला 100 समजला जातो. म्हणजे बघा, जर 2011-12 मध्ये WPI 100 आहे आणि 2012-13 मध्ये तो जर 105 झाला, तर आपण काय समजू शकतो की 2012-13 मध्ये WPI आधारित महागाईचा दर जो आहे तो 5% वाढला. म्हणून तुम्हाला म्हटलं की 2 वर्षांमध्ये तुलना करून आपल्याला तो महागाईचा दर काढता
येतो. आता आपण कोणत्या कोणत्या वस्तू असतात WPI मोजण्यासाठी हे आपण पाहूया. तर या 3 प्रकारच्या वस्तू असतात. तर बघा, यामध्ये प्राथमिक वस्तू येतं पहिला. तर प्राथमिक वस्तूंचा भार हा 20%च असतो आणि त्यामध्ये 102 वस्तू असतात आणि त्यांचे नमुने किती असतात तर 579 नमुने प्राथमिक वस्तूंचे असतात. आता या वस्तूंमध्ये काय काय असतं तर गहू, बटाटे, डाळी, अंडी, फायबर, तेलबिया, खनिज तेल इत्यादी गोष्टी यामध्ये असतात आणि या सर्व वस्तूंच्या किमती आणि त्यांचे नमुने विचारात घेतले जातात. आणि मग एकूण WPI काढताना प्राथमिक वस्तू गटाला आपण जसं म्हटलं तसं 22.62 इतका भर दिला जातो. पण जेव्हा फक्त प्राथमिक वस्तूंचा भार आहे तिथे 20.12 इतका भार दिला जातो. 12%, ठीक आहे, इतका प्राथमिक वस्तूला भार असतो. नंतर इंधन व ऊर्जा यामध्ये काय येतं तर वीज, कोळसा, पेट्रोल, केरोसिन इत्यादी वस्तू यामध्ये येतात, म्हणजे इंधन येतात. तर किंवा ऊर्जेची जी साधने आहेत, ऊर्जा जिथून प्राप्त होते अशा गोष्टी यामध्ये येतात आणि यांचा भार असतो तो 14.91% असतो. परंतु जेव्हा एकूण मोजला जातो तेव्हा याचा भार 13.15% असतो आणि यामध्ये वस्तू 19 असतात आणि यांचे 72 नमुने विचारात घेतले जातात. आता तिसरा आहे उत्पादित वस्तू. उत्पादित वस्तूंचा देखील भार हा 64.97% इतका असतो, म्हणजे याचा भार सर्वाधिक असतो आणि रफली एवढाच भार एकत्रित जेव्हा मोजलं जातं तेव्हा पण एवढाच भार विचारात घेतला जातो आणि यामध्ये 555 वस्तू असतात आणि 4831 नमुने किमतींचे विचारात घेतले जातात. उत्पादित वस्तू आपल्याला लगेच कळणार की ज्यात उत्पादित केलं जातं, ज्याचं उत्पन्न होतं, तर त्यामध्ये साखर, तेल, कापड, कागद, रसायने, धातू उत्पादने, मशिनरी इत्यादी गोष्टींचा समावेश केला जातो. तर या 3 वस्तू आपण पाहिल्या. तर बघा, जे प्रत्येक वस्तू गटासाठी एकत्रित WPI प्रकाशित केला जातो, म्हणजे प्रत्येकाचा सेपरेट WPI पण असतो, पण या प्रत्येक सेपरेट WPI पेक्षा एकत्रित WPI हा प्रकाशित केला जातो. मग तो 100% असतो. मग त्यानुसार आपल्याला कळतं की किती WPI आहे. आणि प्राथमिक वस्तू व इंधन गटाचा WPI जो आहे, म्हणजेच प्राथमिक वस्तू आणि इंधन गट यांचा WPI दर आठवड्याला गुरुवारी, कधी दर आठवड्याला गुरुवारी आणि दर महिन्याला प्रकाशित होतो. म्हणजे दर महिन्याला दर गुरुवारी हा प्राथमिक वस्तू आणि इंधन गटाचा WPI प्रकाशित होतो. परंतु ज्या उत्पादित वस्तू आहेत किंवा एकत्र WPI जो आहे हा WPI दर महिन्याला प्रकाशित होतो. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावर तुम्हाला विधानं देऊन बरोबर पर्याय विचारू शकतात, तर ह्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. प्राथमिक वस्तू आणि इंधन गटाचा WPI दर महिन्याला दर गुरुवारी प्रकाशित होतो, दर आठवड्याला, आणि उत्पादित वस्तू आणि एकत्र WPI जो आहे तो दर महिन्याला प्रकाशित होतो. आता आपण वरवरची चलनवाढ म्हणजेच हेडलाईन इन्फ्लेशन काय आहे हे पाहूया आणि यानंतर आपण कोर इन्फ्लेशन अंतर्गत चलनवाढ पाहूया. तर बघा, हेडलाईन इन्फ्लेशनमध्ये 697 वस्तू विचारात घेतल्या जातात. यामध्ये 117 प्राथमिक वस्तू असतात आणि 16 इंधन व ऊर्जा वस्तू असतात. शिवाय 564 या उत्पादित वस्तू विचारात घेतल्या जातात आणि या वस्तूंच्या किमतींवर आधारित चलनवाढ मोजली जाते आणि जेव्हा ही चलनवाढ मोजतात तेव्हा त्याला हेडलाईन इन्फ्लेशन असे म्हणतात, म्हणजेच वरवरची चलनवाढ असे म्हणतात. आता पुढची कन्सेप्ट काय आहे तर आंतरिक चलनवाढ. तर बघा, यांमध्ये 117 प्राथमिक वस्तू असतात, 16 इंधन ऊर्जा वस्तू असतात आणि 556 उत्पादित वस्तूंपैकी साखर, कापड यांसारख्या अन्य उत्पादित अन्न वस्तू असतात. यांच्या किमतीमध्ये जे चढ उतार होते, तर हा चढ उताराचा परिणाम आहे तो चलनवाढीवरती परिणाम करतो. म्हणून हा चढ उताराचा परिणाम वगळण्यासाठी या 117, 16 आणि 556 मधून काही वस्तू या आहेत त्या काढून 504 वस्तू ज्या उरलेल्या असतात यांच्यावर आधारित WPI काढला जातो. म्हणजे या 504 वस्तूंच्या किमतींवर आधारित चलनवाढ मोजली जाते आणि त्याला काय म्हणतात, आंतरिक चलनवाढ असे म्हणतात, म्हणजेच कोर इन्फ्लेशन असे याला म्हणतात. आणि बघा की उत्पादन आधारित एखादे धोरण जर ठरवायचे असेल तर हेडलाईनपेक्षा जे कोर इन्फ्लेशन आहे याचा विचार केला जातो. बघा, जसं म्हटल्याप्रमाणे जेव्हा वस्तूंच्या किमतींवर आधारित चलनवाढ काढतात या उरलेल्या, तेव्हा त्याला कोर इन्फ्लेशन असे म्हणतात. आणि WPIवर आधारित महागाईच्या दरावर जर एखादे धोरण ठरवायचे असेल तर त्यामध्ये हेडलाईन इन्फ्लेशनपेक्षा कोर इन्फ्लेशनचा दर विचारात घेतला जातो, म्हणजे कोर इन्फ्लेशनचा दर हा महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, पुढे त्यांनी WPI फूड इंडेक्स पण एक दिलेला आहे, ज्यामध्ये अन्नवस्तूंचा वेगळा निर्देशांक काढला जातो, त्याला फूड इंडेक्स असे म्हटले जाते. तर आता आपण WPI नंतर ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा आपण पाहूया.
तर यामध्ये काय असतं, ग्राहक स्तरावर लागणाऱ्या वस्तूंचा विचार केला जातो. जसे घाऊक किंमत निर्देशांकामध्ये घाऊक स्तरावर लागणाऱ्या वस्तूंचा विचार केला जातो, तसेच यामध्ये ग्राहक स्तरावर लागणाऱ्या वस्तूंचा विचार केला जातो. तर आता बघा, भारतामध्ये 4 प्रकारच्या लोकसमूहासाठी CPI काढला जातो. कोणते? तर CPI IW म्हणजेच इंडस्ट्रियल वर्करसाठी, CPI AL ॲग्रिकल्चर लेबरसाठी, CPI RL यामध्ये रूरल वर्करसाठी, नंतर CPI NME तर यामध्ये देखील जे अर्बन साईडचे लोक असतात त्यांच्यासाठी. तर हे चारही गोष्टी आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण ही नावच लक्षात घेऊया, उद्यावर आपण विस्तृत पाहूया. तर या 4 प्रकारच्या लोकसमूहासाठी हा CPI काढला जातो आणि CSO मार्फत CPI C प्रकाशित केला जातो. म्हणजे या सगळ्यांचा कंबाईन, सगळ्यांचा नाही, 2 गोष्टींचा कंबाईन CPI C प्रकाशित केला जातो. तर कोणता कंबाईन? की CPI रूरल आणि CPI अर्बन या दोघांचा जो CPI आहे हा मोजायला 18 फेब्रुवारी 2011 पासून सुरुवात झाली. म्हणजे ग्रामीण भागासाठी CPI रूरल आणि शहरी भागासाठी CPI अर्बन. तर या 2 लोकांचा मिळून जो CPI C कंबाईन CPI CSO काय करते? प्रकाशित करते. तर CPI मोजण्यासाठी 2010 हे आधारभूत वर्ष सुरुवातीला मानले होते. म्हणजे जेव्हा हा CPI C प्रकाशित केला 2011 पासून ह्याला सुरुवात झाली आणि त्याच्या आधी 2010 हे आधारभूत वर्ष यासाठी मानले होते, त्यांनी गृहीत धरले होते. आणि यातील वस्तूंची जी संख्या आहे ती राज्यागणिक वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक राज्यात काही वस्तू वेगळ्या वापरल्या जातात किंवा कमी जास्त हे राज्यागणिक वेगवेगळा आकडा असू शकतो. तर मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा की CPI मोजण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. जसे WPI मध्ये आपण प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा व उत्पादित वस्तू हे पाहिलं होतं. तसंच इथे CPI मध्ये आपण कोणत्या वस्तू विचारात घेतो? तर अन्न व पेय विचारात घेतले जातात. शिवाय पान व तंबाखू. आता अन्नपेयमध्ये तुम्हाला माहितीच आहे की अन्नधान्ये, मांस, अंडी, फळे, दूध, तेल या गोष्टी यामध्ये येणार, भाजीपाला वगैरे. आणि पान तंबाखू या गटामध्ये काय असतं? तर पान तंबाखू मादक पदार्थ विचारात घेतले जातात, अल्कोहोल रहित पदार्थ. नंतर इंधन आणि प्रकाश हे देखील असतं. त्यात कपडे आणि पादत्राणे याचा देखील समावेश होतो. घर हा घटक जो आहे तो CPI अर्बन काढतानाच विचारात घेतात. CPI रूरल काढताना घराचा विचार केला जात नाही. नंतर इतर गटामध्ये काय? तर घरगुती वस्तू ज्या आपल्याला लागतात, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, मनोरंजन, शिक्षण, वैयक्तिक काळजी या गोष्टींचा समावेश कशात होतो? इतरमध्ये होतो. आणि या गोष्टींना मिळून CPI किती भार देतो ते मग सांगितलं जातं. प्रत्येकाचा वेगवेगळा भार असतो आणि याचा एकूण CPI काढला जातो. जसे अन्न, वस्तू, पेय आहे ना, हे 54.18 इतका भार देतो आणि पान तंबाखू 3.26%, इंधन व प्रकाश 7.94%, कपडे व पादत्राणे 7.36%. नंतर इतर घर जे आहे तो घराचं प्रमाण जे आहे ते 22 म्हणजे आपण ग्रामीणमध्ये नाही धरत, याच्यामध्ये शहरीमध्ये किती देतं? तर 10.7% इतका देतं. नंतर इतर जो आहे तो 28.32% असं त्यांचा CPI असतो. किती भार देतो हे आपल्याला कळतं. तर आता आपण एक तिसरा निर्देशांक पाहणार आहोत, गृह किंमत निर्देशांक, हाऊस प्राइस इंडेक्स. तर हा देखील एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. तर मित्रांनो, आपण हे आता बघूया. पण तुम्हाला हे पाहण्यापूर्वी आपण जे WPI आणि CPI यामधला फरक काय आहे हे आपण पाहूया. की बघा, WPI आणि CPI याची माहिती आपण बघितलेली आहेच. आणि यात फरक कोणता आहे? तर जे WPI आहे ते कोण? आर्थिक सल्लागार विभाग आणि वाणिज्य मंत्रालय असतं, हे जाहीर प्रकाशित करते. आणि CPI कोण? तर केंद्रीय सांख्यिकी संघटना CSO प्रकाशित करते. नंतर जे WPI आहे यामध्ये सेवांचा समावेश होत नाही, परंतु CPI जे आहे त्यामध्ये सेवांचा समावेश केला जातो. WPIची सुरुवात 1942 पासून झाली होती आणि CPIची प्रकाशनाची सुरुवात 2011 मध्ये झाली. तर मित्रांनो, असे काही फरक यामध्ये दिलेले आहेत. आणि जो डॉक्टर उर्जित पटेल समिती आहे यांनी CPI C हा निर्देशांक आधारभूत मानण्याची शिफारस केल्यामुळेच रिझर्व्ह बँक एप्रिल 2014 पासून चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी महागाईचा निर्देशांक ठरवताना WPI ऐवजी काय करते? तर CPI C विचारात घेते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, उर्जित पटेल समिती 2014 पासून. तर मित्रांनो, आता आपण काय पाहणार आहोत? गृह किंमत निर्देशांक, हाऊस प्राइस इंडेक्स आपण पाहणार आहोत.
तर या भारतामध्ये 2 प्रकारचे गृह किंमत निर्देशांक मोजले जातात. किती? 2 प्रकारचे. कोणते? HPI NHB आणि HPI RBI. तर बघा आता HPI NHB इथे कळू शकते की ही मोजणारी संस्था कोण असते? राष्ट्रीय गृह बँक, नॅशनल हाऊसिंग बँक हे मोजते. काय? HPI NHB मोजते आणि यालाच रेसिडेक्स असे म्हणतात. रेसिडेक्स किंवा NHB रेसिडेक्स असे पण याला म्हटले जाते. हे मोजायला सुरुवात कधी झाली? 2007ला सुरुवात झाली आणि यामध्ये घर या वस्तूच्या किमतीतील चढ उतार मोजण्यासाठी हे काढलं जातं. तर काय? तर घर ही एक वस्तू असे गृहीत धरले जाते आणि याच्या किमतीमध्ये किती चढ उतार आहे हे मोजण्यासाठी HPI NHB काढला जातो. आणि HPI RBI तर हे काय आहे? हाऊस प्राइस इंडेक्स हे कोण मोजतं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोजते. याची पण सुरुवात 2007लाच झाली. याचा आधारभूत वर्ष 2010-11 होते आणि इथे पण घर ही एक वस्तू असते, पण या वस्तूच्या किमती गोळा करण्यासाठी हे मोजलं जातं. तर इथे सुरुवातीला फक्त मुंबईतील घरांच्या किमती गोळा केल्या जात होत्या, परंतु आता या शहरांची संख्या 10 झाली आहे. म्हणजे 10 शहरांमधील घरांच्या किमतीचे आकलन होण्यासाठी RBI जे आहे ते हा निर्देशांक मोजत असते. तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, हे दोन्ही निर्देशांक महत्त्वाचे आहेत. मित्रांनो आजचं आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. आपण उद्याच्या पाठात उरलेला भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण एंजलचा नियम आणि हे चलनवाढीची कारणे, उपाय, इतर सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.